चला आता सनसेट झालाय, आपल्याला इथं आता खाली टेंट लावायला इथेच जवळच. आता होणार आहे गृहप्रवेश. गृहप्रवेश बघा बघा इकडून सनराईज होतो आता. हे उन्हाळ्यात पण राहतं का पाणी? 12 महिने एवढंच. पोरी ऐका ना आम्हाला चालायला. तिसरं नाही चौथं चौथा 4 टाइम थांबलो. ब्लॉग पूर्ण बघा, खूप मज्जा येणार आहे. मित्रांनो मी आता निघालोय कळसुबाईला. आपण आता मित्राला घ्यायला जातोय आणि तिथून लगेच आपण जाणार आहोत कळसुबाईला. चला तर मग हा ब्लॉग पूर्ण बघा, खूप मज्जा येणार तुम्हाला. चला मित्रांनो आपण आता ग्लोव्स घालू आणि जाऊया. मित्राला फोन केला, मित्रा थोड्याच वेळात येतोय. आपली बॅग आहे, हेल्मेट, हे ग्लोव्स. आपण रेडी झालो. आता वाजले 6:15. आपण लगेच 5 मिनिटात निघणार आहोत. चला पूर्ण ब्लॉग बघा. आमचे आकाश भाऊ. चलो चलो कळसुबाई. कळसुबाई मम्मा देत ना घेऊन चला. जय मम्मारी माता की जय. चला आता आमच्याकडे माउंट पण नाही, तर मोठं ब्लॉगिंग करत गेलो असतो. आपण जालन्याच्या बाहेर आलो तर टाकी आता फुल करतोय. जिओ. आम्ही आता इथं संभाजीनगरमध्ये 6:15च्या दरम्यान निघलो. 6:30च्या दरम्यान. 6:15 ते 6:30 गाडी. बॅग. आकाश भाऊ थंडीले बेक्का सुटली रे बाबा. चिरली आमची इथंच. इथं काय हवा आणि रिक्षा कपाशी जाऊन. हो समोसे गरम आहेत का? समोसे एकदम गरम आहे. हात लावून. बर काय करा, एक समोसा द्या आम्हाला. चला पहिले शेक करू थोडासा. शेक एवढ्या झाडापाशी बसून अजून पण बेकार थंडी लागायची. मित्रांनो मी माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर सनसेट आणि सनराईज बघितलेला आहे. आज मी तो तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. आणि आज आपण नाईट कॅम्पिंग पण करणार आहोत, तेही आपल्या स्वतःच्या टेंटने. मित्रांनो आपण आलो आता कळसुबाईच्या पायथ्याशी, म्हणजेच बारी या गावात. सगळ्यांना इथूनच यावं लागतं. हे जे लोक चाललेत हे पण इथूनच आलेत. बारी हे गाव खूप सुंदर आहे आणि त्यापेक्षाही सुंदर इथला सनसेट आणि सनराईज, तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. मित्रांनो तुम्हाला जर गाडी पार्किंग करायची असेल तर गाडी एकदम लास्टपर्यंत जाऊ द्या. इकडं गाडी कुठपर्यंत जातात? हा विचारला. वरती पाण्याची बॉटल महाग आहे म्हणून आम्ही खालूनच घेतली आहे. इथं आपण गाडी पार्किंग लावली. हॉटेल निसर्ग. हिरामन खाडे. ही आपली गाडी इकडं मध्ये पार्किंग लावली आहे. खडे रस्ता आहे. चाललो आता आम्ही. स्टार्ट केली कळसुबाई. स्टार्ट केली. चलो ऊपर. आता कुठं जायचं आपल्याला? आता डायरेक्ट उंचा टोकाला. चला आता आपल्याला जायचंय टोकाला डायरेक्ट. थांबायचं नाही त्याशिवाय. आता चलो ब्लॉग पूर्ण बघा. मज्जा येणार तुम्हाला. गाडी येते तिथपर्यंत. नाही येणार. कुठलं हे बाबा. पुरी ऐका ना आम्हाला चालायला. आम्ही लागलो कळसुबाई चढा. पाठीवर एवढी मोठी बागी डायरेक्ट आहे का? हार्टबीट वाढले. तर लटलट कापवलं. गाडी इथपर्यंत झाली. हे लोकलवाले जास्त नाही. यांनी सामान आणलाच नाही. यांनी कसं तरी. अरे आम्ही आणल्यास त्या गाड्या माहिती मोडली असती बाबा. आपण असं लट कापायला माहिती. आणखी 10 मिनिटं मिळालं. आत्ताशी 10 मिनिटं चाललो असतो ना मी. बापरे लट 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 उडायलो. 10 मिनिटं तिथं बसलो. हे बापरे. हो बसो. बाबा रँकिंग किती बसो. कसं मला खाली बाप डेंजर आहे रे बाबा. गाडीवर काय नाही वाटला.
4 घंटे लागले, 30 लागले. 8वर 15 किलो वजन आहे. 15च्या वर असेल बाबा. 15च्या वर असेल ते टेंटचं सायकल वर बाबा. ते 4 घ्यायचं. बापरे, 4 ब्लँकेट घेतले, 5 पाणी वरती पाणी मागे म्हणून खाली पाणी चाललंय आम्ही. अहो भैया, किती वेळ लागतो वर जायला? 3 तास. अजून इथून 3 तास. नाही, नॉन स्टॉप गेले तर 2.5 तास. हम्म. थांबत गेले म्हणजे जास्त 3 वेळ. तास. तर 10 आसपास मिनिटात- 3.5 तास. 10 मिनिटात आम्ही तिथं आले की 2 मुक्काम केली त्यात इथपर्यंत, खालून नाही, इथपर्यंत उचल. जर तुम्ही कंटिन्युअस गेले ना, उलट तुम्हाला चांगलं होईल. जास्त आमचे थांबले ना, मग थर कापायला अंगाचा जास्त बॉडी दाखवायला तुम्हाला. जाऊन आले नाही चाललो जाता. चाललोय. जास्त दाखवा त्याच्याने. त्याच्यापेक्षा एकदा लागले ना, मग थांबू नका लवकर. आणि ब्रेक पण जास्त घेऊ नका आणि पाणी कमी प्या. वगैरे जिथं राहिलं हा. तिथंच थांबायचं ना. हो का? हा. अजून खूप आहे दादा, अजून की एक खूप आहे अजून. भाऊ आणखी आपल्याला 10 मिनिटं बी झाले निघून घालून. बापरे, हे म्हणजे तुम्ही अजून जिथून चालू होते ना मी actually, काहीच नाही तिथून केलेलं आहे अजून. तुम्ही अजून एंट्रन्सला पण नाही 1% पण झालेलं नाही अजून. एंट्रन्स पण नाही झालेलं आहे. तर बाकी सगळं जाऊ दे. बागेत 20 किलो बस. पोहोचले. तुम्ही कॅम्पिंग करणार आहे वाटतं हा. रात्री. रात्री करणार. अल्टरनेट करून घ्या बॅग म्हणजे. तेच म्हणलं जमलं मी. नाही करू आता. ठीक आहे. चला, युट्यूब धन्यवाद. चॅनल आहे का तुमचं? हो. अच्छा, काय नाव? MS-22 रायडर. इमेज 2020. ठीक ठीक आहे, चला. आहे. भेटू. धन्यवाद. शर्ट हे काय पुरा आतमधला मात दिसेल. चिटकलं पूर्ण ते बॉडीला काम आहे. तिसरा मुक्काम. तिसरा नाही, चौथा 4 टाइम थांबला. 20 मिनिटात 4था मुक्काम. 30ची स्प्राईट. 2 बाटल्या तर उडाल्या डायरेक्ट. 2 बाटल्या खाल्लास. 2 किलो वजन कमी केलं. आणखी वरती 4 तास लागणार. खालून म्हणत होते 2.5 तास लागतो. इथे बी म्हणते 2.5 तास लागतो. जवळजवळ आले बी म्हणते 2.5 तास लागतो. 2.5 तास काय संपत रे बाबा. हे बापरे. बापरे, 4 प्राईस. शक्य नाही हो. अशक्य आहे. आम्ही जगतो का नाही वरती जास्त माहित नाही. हा बापरे, कळस बाई. सोप्यात बस लागतं. 5 मिनिटाला बस लागतं माय. आम्ही आत्ताशी आलो 10%. बसलो 4दा. 5 वेळेस वाटते. सोपं आहे भाऊ कळसुबाई चढणं. 30 किलोची बॅग घेऊन, 5 किलोचे जॅकेट घेऊन, बॅगेत 3 किलो वजन. एकदम स्ट्रेट. काही काही जागेवर शिड्या आहेत अशा एकदम स्ट्रेट. बापरे बघा. इथून पुढं आता मेन चढाई चालू होणार आहे. खरी चढाई. रिअल चढाई. हे बघा चढाई. वरती जायचं आपल्याला टॉपला डायरेक्ट 80 डिग्री. आताशी आपण आलो 40%. हे स्ट्रेट चढाई आहे. कळसुबाई चढणं जोक नाही. जोक नाही भाई. अरे आत्ताशी खरी चढाई चालू आहे. लय डेंजर आहे रे बाबा. हे खालून लोक येतात. हो चल. हा कशी खडी चढाई आहे. अरे आपण जायचं अजून 2 तास कमीत कमी. समोर समोर. वीस किलो महाराष्ट्राचा वा.
पोचलो का? सिंगल फायर आहे. बोला. बघू शकताय कशा सिंगल पायर आहेत, पाहू शकताय. वाव, व्हेरी नाईस, ब्युटिफुल. विचित्र प्रकार. SM, SK हे नाव काढलेले विचित्र प्रकार. याच्यावर लोकांनी हे बघा, एवढ्यासाठी तर येते ना ते. पहिली शिडी. आपल्याला अशा अजून 3 शिड्या चढायच्यात. ढगात आलोय आम्ही आता, ढगात. असला भारी व्ह्यू नाही इथून. हा, मन प्रसन्न झाले. मन आमचा थकवाच निघून गेला आमचा. बघा तुम्ही हे व्ह्यू. हा, कसला व्ह्यू आहे इथून. ढगात आलो, ढगात अजून 30% राहिले चढाई. हो, आता थोडस राहील, आम्ही. जबरदस्त, एकदम थंड थंड हवा सुटली. जबरदस्त वातावरण आहे. कळसूबाई मित्रांनो, रात्री खूप मजा येणार आहे. रात्री खूप मजा. पूर्ण ब्लॉग बघा, टेंट बघा, तारे बघा, खूप मजा. सावकाश. 20 किलो पाठीवर वजन आहे. खाली बघा, असलं डेंजर आहे. अजून वरी अर्धा 1 तास लागणार आहे. वरती बनलंय, कसं जाईल, पोहोचल माहिती नाही. पोहोचल का नाही वरती पर्यंत. असा एन्जॉय पाहिजे मित्रांनो, असा एन्जॉय. हे बाबा, त्याला काय खायला आहे का? खायला काही नाही, काही नाही खायला भाऊ तुला. तिथे माय इथे काही नसताना माकड बघा किती मस्त बसले. निसर्गाचा आनंद घेताना घे. पहा नजारा. तिथं आता लास्ट पॉइंट आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो, तेव्हा तुम्हाला झेंडे बेंडे दिसत असतील तिथं. खांद्यावरती आणली डीपी. 5-6 जणांनी मिळून. बापरे, ते रिकामं चालायला हे व्हायले राव. 7-8 जणांनी. हो, कमाल आहे. हा तेच ना, मग जशी पेटे बॅग आहे तशीच. हा ना, तेच तसेच ना. हा, तिला खोलता येत नाही. नाही हे ट्रान्सफॉर्मर बघ, इथं रिकामा माणसाला चालायला 5 घंटे लागतं. आणि जाऊस माणूस 50 वेळेस बसतो. तिथे ट्रान्सफॉर्मर आणलेले. बापरे, कसं व्हायचं तिथं. हिलवर एक विहीर आहे, छोटीच आहे. त्या विहिरीचं पाणी कधीच कमी होत नाही. हे उन्हाळ्यात पण राहतं का पाणी? 12 महिने एवढंच पाणी. खूप छान. थोडं राहिलं तर चला. हे बघा, एक माग एक पुढं मुलगी आहे काकाची. आम्ही तिकडून कुठून उतरल्या. काय जबरदस्त नजारा इथून. अजून तर वरी जायचं राहील, तीच जायचं आपल्याला. हे बघा काय व्ह्यू आहे. याच्यासाठीच तर मेहनत घेतली. हो, कुठून आलं तर आम्ही. काय नजारा आहे हा. हा. होय. पायऱ्या आहेत हे आता. हा, फायनली आम्ही इथून तर इथपर्यंत सफर खालून आलोय. आम्ही डायरेक्ट
खालून म्हणजे इथून नाही, खूप खालून पलीकडून. हो शिवाई माता की जय. स्वर्गातल्या शिड्या असा सारखा मला फील होतं, असं वाटतंय स्वर्गातल्याच शिड्या आहेत. लास्ट शिडी आहे हे बघा इकडं. 2026 मध्ये दुनियाच खतम. हा. ए खरंच खूप मस्त नजारा आहे, खूपच. तुम्ही पण एक दिवस या. पूर्ण मंदिर. मित्रांनो, हे आहे कळसू माताचं मंदिर आणि खूप छान अशी त्यांची मूर्ती आहे तिथे. इथे दर्शन घेऊन एकदम मन प्रसन्न होतं आणि हा सगळा नजारा बघून तर मन एकदम तृप्त होऊन जातं. आता आपण सनसेट कॅप्चर करणार आहोत. टाइम लॅप मध्ये घ्या ना. हा ये मेरे भाई का भी है। अरे ये रुको, आप थोड़ा सा लोग आगे चले जाइए। काही नजारा आहे हा. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हा असा सनसेट बघितला आहे. पहिल्यांदाच, या पहिले मी कुठेही असं सनसेट बघितलेलं नाही. खरंच शपथ घेऊन सांगतोय, तुम्ही एकदा इथे या. इथे येऊन नंतर बघा कसं हे सगळं, आणि जीवनात एकदा तरी हे बघायला बघा पाहिजे. सूर्य पूर्ण मावळलाय आणि वरती चंद्र पण आलाय सोबतच. आज 6:30 वाजलेत. काय नजारा आहे हा. पूर्ण पृथ्वीच दिसते इथनं. हे बघा एक कळसुबाईचं मंदिर इकडे वरती हिलवर बीचवर. इकडे बघा, इकडे सूर्य गेलाय आता, मावळलाय. कसला व्ह्यू आहे यार, जबरदस्त. सोय ते तिकडं खाली गाव आहे, ते खूप खोल आहे ते. हा व्ह्यू बघा मित्रांनो. कोणाला जर फोटोशूट करायचं असेल ना तर नक्की इथे या. बघा हा व्ह्यू, काय व्ह्यू येतं इथनं, एकदम सुंदर, फॅबुलस. आता सनसेट झालाय, आपल्याला इथं आता खाली टेंट लावायला, इथेच जवळच टेंट लावायला जाऊया. दिसतोय का आम्ही? आता चंद्र दिसेल, सनसेट झालाय. चंद्र हा इकडे चंद्र आहे. इकडे कळसुबाईचं मंदिर. काय नजर आहे आता. टेंट काय आम्हाला माहित नाही कसा लावायचा, पहिल्यांदाच आम्ही टेंट लावतोय जिंदगीत पहिले टेंट बे. टेंट लावतोय तुला हा कशाला का ते? ओ लकडी उधर हाँ शायद वो अंदर जाने का शायद. ये नीचे से शायद. तिकडे याच्यात टाक. पहिलं तिकडचं कोपरा टाक. एकच एकटाच आहे का? दोघंच आहे. दोघांच आहे हा. बरोबर एवढं. शेखरला थँक्यू बोला पाहिजे, नंबर घेऊन दिला नाही. शेखरनी घेतला. भारी टेंट. भाऊ तुझं हे कुठे आहे? तिकीट नव्हतं ना हा चेन खिले ठोका आता. चेन झाले चेन त्यांची. इकडं करावं लागेल नशी. चारी साईडनी वारा येतोय. हम्म. त्याला सकाळी थांबायचं आपलं काल काय नाही करायचं. सबसे नीट होगा वो.
आता होणार आहे गृहप्रवेश. गृहप्रवेश बघा मित्रांनो, बुट गिट काढून गृहप्रवेश झालेला आहे. अभिनंदन. आतमध्ये गरम लागत राव. कसं लागत गरम गरम. गाडीत गेले तर गरम लागत. मस्त आहे डिकॅथलॉन. चला कसा आहे ते नादर आहे का? बघा टेंट लावला. जिंदगीत पहिल्यांदाच टेंट मध्ये झोपायलंय. चैनी गिनी चेक केल्या. स्लीप गिलीप आहे का? एकदम ओके. पहिल्यांदाच स्वतःच्या टेंट मध्ये झोपायला पहिल्यांदाच. कसं आहे टेंट वरी लाईट लावायला इथं असा. चालू आहे आता स्वयंपाक. कळसुबाईच्या पायथ्याला. बघ एक सनराईज होतो आता. आपण आलो आता वरती. आपण इथंच खाली टेंट केला होता. दिसत मग चला 5 मिनिटात सनराईज होईल. मला दाखवतो. मित्रांनो, माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर मॉर्निंग ही आहे. कारण माझ्या डोळ्याने पहिल्यांदाच हे एवढं सुंदर दृश्य बघितलंय. या पहिले मी कधीच नाही बघितलं असं हे, कधीच नाही. बापरे बाप, मी तर आश्चर्यचकित झालो की एवढं सुंदर पण काही असू शकतं का. समोरून सूर्य असा बाहेर येत होता, वरती येत होतं, जसं एखादं फळ भुकेलेल्या माणसाच्या हातात येते. बापरे बाप, मी एकदम आश्चर्यचकित होऊन एकदम माझ्याकडे शब्द नाहीत आता. एवढं मला भारी फील झालं तिथे. मित्रांनो, एकदा तरी तुम्ही इथे या, खरंच या. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर. हा बघा इथून असा नजारा आहे. आता सनराईज कॅप्चर केलाय. हा बघा नजारा. खाली बघा व्ह्यू कसला होता. बघा इथून नजारा कसा दिसतोय. असं वाटतंय आपण ढगातच आहेत. खरंच ढगात आहे. खाली ढग आहेत हे बघा. ढग खाली आहेत. मंदिर हे इथे झेंडा दिसतोय ना. हा इथं हा पाठी एक देवीचं मंदिर. अजून पण खूप लोक आहेत तिथे. मला पाठीमागचं सीन दाखवलं. वेट सर इकडे पण बघा. आता खाली जाऊन टेंट बिंट पॅक करूया आणि दुसऱ्या प्रवासाला निघूया. चला खाली गेल्यावर एकदम मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि पुढच्या जर्नीसाठी वरती आलते नव्हते सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. कारण आता इथं जवळच एक लफालवाडी म्हणून आहे, तिथे पण जाणार आहोत. चला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.